नमस्कार, केबी मराठी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण आलेला आहे नांदगाव तालुका तर बोलठाण येथे। तर आपण जाणून घेणार आहोत का ऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही का कोणाची नसदबेल असेल, कोणाची वैयक्तिक मणक्याचा प्रॉब्लेम असेल, वैयक्तिक कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, तर 1 रुपयाची गोळी नाही खाता का स्वतः ठीक करतात। तर आपल्यासोबत आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत की ते रोयला येथील रहिवासी। तर या संदर्भात त्यांच्याशी आपण जाणार आहोत का 1 रुपया ना खाता का एवढा आराम मिळतो ते मसाज करतात। तर या संदर्भामध्ये आपला परिचय पाहिला। नमस्कार, माझं नाव अण्णासाहेब साहेबराव बाबू। जर समजा माझा व्यवसाय हा वडिलोपार्जित असून जर एखाद्याचा काही प्रॉब्लेम जर असेल तर मी 10 मिनिटात तो सॉल्व्ह करू शकतो। समजा एखाद्या जर हात आहे असा, हा जर इतका जर वर जात असेल, समजा एखादा जर हात जर जात असेल तर आपण हा या हाताला 10 मिनिटात कव्हर करू शकतो असं, जेणेकरून त्याचा त्रास कंपनीने पूर्ण बरा होऊ शकतो। का तुम्ही तकलीफ तकलीफ त्रास का जे आता मेडिकल आहे का मेडिकलची जर आपण जर गोळी जर खाल्ली तर तो जेवढा वेदना आहे तिथपर्यंत राहतो, नंतर पुन्हा दुखतो। या संदर्भात आपलं काय मार्गदर्शन? गोळीचं कसं असतं सर, गोळी तात्पुरत्या स्वरूपाची काम करते आणि ज्या टायमाला आपण त्याला डायरेक्ट कोविड आपल्याला जी नस मोकळी म्हणजे मणक्या जेव्हा आपण नस टॉपअप झाली मणक्या बंद केला तर ती जेव्हा आपण मणका ठेवला तो मणका मोकळा झाल्यानंतर ती नस जर मोकळी झाली तर त्याला 100% आणि कायम ठेवून आराम करू शकतो। आणि जर मणक्यामध्ये किती पॉइंट असतात आणि कसं त्या पॉइंट मध्ये पॉइंट दाबला जातो का काय जातो? हो, ज्या पद्धतीनं मनुष्य हा कायम स्वरूपात बसल्यानंतर, उठल्यानंतर, उडी मारल्यानंतर, पडल्यानंतर हा दबत असतो आणि जी आपली मणक्याची जी माळ असते ती काही काळानंतर दबत असते। जर समजा आपण त्याच पोझिशनवर तिला ओढल्या गेली, तिची जी सेटिंग जर केली गेली समजा मणक्याची व्यवस्थित, तर मणक्याची मधला जो लेवल जर भरला गेला तर त्यांना समजू शकतो। तुम्ही का याचा काही कोर्स केला होता का असेच तुम्ही चालताच शिकले? नाही, आमच्या वडिलोपार्जित आमचे आजोबा करायचे। आज या माझ्या वडिला वनौषधी जमा करतात, काही लोकांना देतात आणि एक नॅचरल पद्धतीने आपण सांगू शकतो। एखाद्याला कसं समजा एखादा त्रास आहे, आपण औषधवर काही गोळ्यावर काही देऊ शकत नाही, पण तुम्ही सल्ला देऊ शकतो। तर तुम्ही अशा पद्धतीने जर केलं आणि अशा पद्धतीने आपल्याला येऊन जर तुम्ही सल्ला मार्गदर्शन जर घेतलं तर आपले समजा ते आराम करू शकतो। ते सांगतात तुम्ही जी व्यक्ती आहे आतापर्यंत तुम्ही जे का पंचमंची पेशंट आतापर्यंत तुम्ही त्याला तुम्ही 100% इलाज दिला बा? असं मानेचा त्रास ज्याला कंटिन्यू मानेमध्ये गॅप पडतो, नसा चॉकअप असतं मानेचं, मान फिरत मान कडक होऊन जातो, त्याच्यानंतर आपल्याला 100% इलाज होतो। तो बघ बिगर औषधी बिगर दवा बिगर दाखवा म्हणजे त्याच्यानंतर एखाद्या हात इतकाच मदत असेल आणि त्याची नळ जर दबेल असेल तर हात जर वरच उठून असेल तर आपण त्याला 10-5 मिनिटं खूप झाले कशाला हात वर आले यात काही शाळा आणि असं आपल्याला बरंच अनुभवी फोटो व्हिडिओ आणि आपल्याकडे कशी माणसं आहेत त्याच्यानं आपण 10 मिनिटं बिगर गोळीचं बिगर औषधी बरे केलेलं आहे। तुम्ही काही आयुर्वेदिक बी देताय का? नाही, जर समजा नॅचरल पद्धतीने आपण त्याला सांगू शकतो तुम्ही लिंबाचा पाला किंवा एखादा काढा घेऊ शकता आणि त्याने सुद्धा तुम्हाला भरपूर आराम करू शकतो। खरोखरच आपण बघितलंय का भाऊची समज साधलाय का खरोखरच का त्यांचे आपण नाही का त्यांचे काही त्यांनी जे महिला असेल पुरुष असेल ज्यांना जे इलाज केला तर ते सुद्धा आपण व्हिडिओ दाखवणार आहोत। मी केबी मराठी न्यूज साठी संदीप गायके, बोलठाण, रोयला। नमस्कार मित्रांनो, मी बागुल। हा व्हिडिओ अशा कुटुंबातील व्यक्तीसाठी आहे की ज्या कुटुंबातील व्यक्तीने कमावती व्यक्तीने अंथरूण पकडला आहे। त्या व्यक्तीला ती व्यक्ती शुगरने त्रस्त आहे, त्या व्यक्तीला जेवण जात नाही, हातपाय काम करत नाही, ते स्वतःहून चालू शकत नाही, फिरू शकत नाही, कामधंदा तर लांबच राहिला की ज्या व्यक्तीच्या हाती नैराश्य येत आहे, विविध ठिकाणी उपचार करून देखील काहीही फरक पडत नाही, तर अशी व्यक्ती असल्यास कृपया संपर्क करा। बघा, आपल्याकडे योग्य सल्ला, मार्गदर्शन आणि एक नैसर्गिक उपचाराने ती व्यक्ती जवळपास 10 ते 15 दिवसात स्वतःच्या पायावर चालू शकते। त्यासाठी संपर्कासाठी आपल्याकडे आपला एक मोबाईल नंबर आहे 9226962428। बघा, पुन्हा एकदा नंबर सांगतो 9226962428। जर अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला जेवण जात नाही,
ती व्यक्ती स्वतःच्या पायावर चालू शकत नाही आणि तिला शुगरचा त्रास आहे, रक्ताचा दोष आहे, तर अशी व्यक्ती आढळल्यास कृपया संपर्क करा. तर आपला मोबाईल नंबर आहे 9226962448. पुन्हा एकदा सांगतो 9226962448. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. कसं काय वाटतं आता पहिल्यापेक्षा? एकदम बेस्ट. चला बरं आता मस्त. अरे वा वा. पहिली अवस्था कशी होती आपली? पहिले माणसाला धरून चालायला लागत होतं मला, 2 माणसं लागत होते. आणि उठायला दोन इकडून दोन ला चाल. ठीक आहे. औषध आपलं कधीपासून घेता आपण? आता आपल्या औषध मला वाटतं कमीत कमी 8-1 महिने झाले आहेत. म्हणजे बरं इतकं फ्रेश झालं आहे की नाही? चालेल ठीक आहे. ओके. खुश आहे ना? मग स्माईल द्या, थोडी स्माईल द्या आता, हसा थोडे. पुढून घ्या. बरं आपल्याला काय काय त्रास होतो सुरुवातीला? शुगर, BP. शुगर आणि BP फुल होती ना? फुल. शुगरमुळे तुम्हाला खूप त्रास व्हायचा, बरोबर आहे? पण आज शुगरच्या गोळ्या चालू आहे बंद आहे? शुगरच्या गोळ्या बंद आहे, 2 महिने झाले बंद आहे. शुगरच्या बंद आणि BPच्या सुद्धा गोळ्या? BPच्या 2-4 महिन्यापासून बंद आहे. BP काही वाढले नाही, काही त्रास. ताई यांनी गोळ्या घेतल्याच नाही बाबा म्हणजे आतापर्यंत? म्हणजे गोळ्याच बंद झालेले. गोळ्या म्हणजे शुगरच गेली असं मला काय? म्हणजे आपलं औषध खूप छान आहे ना? शुगर काय 120, 130 राहते. चालतं. ही आपली मुलगी का? बाई तुला कसं वाटतं पहिल्या म्हणजे तुझ्या पप्पा मध्ये काय फरक पडतो? कसं बरं यांना शुगरच्या गोळ्या BPच्या गोळ्या चालूच का? आता काहीच नाही ना? म्हणजे आपलं औषध घेतल्यापासून जवळपास चालणं आणि उठवायला पहिले 2 लोक लागायचे ना. आता तसं काही वाटतंय तुला? म्हणजे बराच तुझा पण त्रास कमी झाला आहे की नाही? चालेल. खुश आहे ना? नमस्कार साहेब. नमस्कार म्हटलं. नमस्कार. काय त्रास आहे काका आपल्याला? हाताचा त्रास आहे. हातात काय होतं नेमकं तुमच्या हाताला? हाताला आहे ना, वरच होत नाही तो. करून दाखव बरं जरा. नाही होत. इतकाच होतो का? बस. बस इतकाच. बरं कधीपासून त्रास आहे? आता वर्ष 2 वर्ष एक झालं. बरं याने काय काय म्हणजे नेमकं त्रास जास्त दुखतो कुठे याला? येते साईडला. हा त्रास आहे का? बरं ठीक आहे. आपण प्रयत्न करू. आपले एक अंदाज करून नेमकं काय आहे काय नाही, आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एक व्हिडिओ बनवू आपला. ओके ओके. चला ठेवू सर. हो. नमस्कार ताई. नमस्कार म्हटलं. नमस्कार. तुमचं नाव काय? राजश्री निलेश परदेशी, गावाचं नाव? नांदगाव. बरं तुम्ही नांदगावून इथपर्यंत आले समजा बोल्ट आणला ना? हो. काय प्रॉब्लेम होता तुमचा? हाताचा ना कोपरा वाकतो. किती होता बरं पहिले? असं वाकेल होतं. इतका होता ना? आता किती वाटतं बरं? आता पूर्ण असं सरळ झालं. बरं झालं ना सरळ? किती मिनिटात झाला तर या? 5 मिनिटात. 5 मिनिटात. धन्यवाद. तुमचं नाव काय म्हटलं? राजश्री निलेश परदेशी. भाऊ ट्रीटमेंट चांगली वाटली का आपल्याला? एकदम योग्य. पुन्हा 1-2 वेळेस या तुम्ही. ओके. नमस्कार काका. नमस्कार. कसं काय वाटली आपली ट्रीटमेंट? आपल्याला चांगली वाटली. बरं ही आपली माहिती आपल्याला कशी मिळाली नेमकी? मोबाईलचे व्हिडिओ मार्फत. मोबाईलची व्हिडिओ मार्फत. पहिला आपला हात किती वर जात होता? इतका जात होता ना? आणि आता करा बरं वरती हात. सरळ करा, सरळ हात वरती करा. कानाला लागू राहिलं. पहिले कानाला लागत नव्हतं. बरं पहिला हात कुठं अटकायचा नेमका ते सांगा. इथं म्हणजे हात लावून दाखवा नेमकं कुठं अटकायचं. इथं असं हा इतकाच अटकायचं ना? आता अटकतो का हात? अरे वा. धन्यवाद. आपल्या ट्रीटमेंट आपण खुश आहात ना? हो. एकदम हो. धन्यवाद. सांगा लोकांना जर काही त्रास असला तर सहकार्य करा. ओके बाय. नमस्कार काका. काय नाव म्हटलं आपलं? नाना गायकवाड. गावाचं नाव काय आपल्या? बोलठाण. बोलठाण आहे का? हो. करा बरं हात वर करा. आता एकदम आरामशीर पुरा टाईट करा. असं खाली करा. खाली करा वरती. पहिला काय त्रास होता? पहिलं वर होत नव्हता. किती जात होता? इथपर्यंत बस. कसं काय ताई बरं वाटतं का? हात गेला का बरोबर वरती? बरं किती मिनिटात गेला हा वर? 5 मिनिटात. भारी वाटतं ना? किती दिवसापासून त्रास होता? आता लगेच जाता 1-2 वर्ष झालं तसं त्रास. कसं काय काका बरं वाटतं ना? बरोबर. धन्यवाद. एकदम. एकदम धन्यवाद. नमस्कार काका. नमस्कार. काय नाव म्हटलं आपलं? वसंत बिडवे. काय काम करता आपण? सलून. राहायला कुठे आहे? समर्थनगर. काय तुमच्या हाताचा प्रॉब्लेम आहे का? हा. लय तकलीफ म्हणजे एवढं. इतकाच हात वर जातो का? हा. कधीपासून काय काय? हे वर्ष 1.5 वर्ष झालं. बघूया आपण प्रयत्न करूया. हो. हो?
ओके. काय त्रास होता सकाळ पहिली सुरुवातीला तुम्हाला असा? माझा पुऱ्या कमरात गॅप होता. बरं, आणि अवस्था कशी होती सुरुवातीची? अवस्था असं ती मला चालता येत नव्हतं. झोपायचं उठायचं का? ते मी खरडत जात होतो. काय सांगतो मी. बरं, जसं मी तुम्हाला भेटलो, हा. तुमच्यावर जसे उपचार केले, हो मालिश मसाज वगैरे केले, तुम्हाला औषध दिले, त्याने कसा फरक पडत गेला बरं तुम्हाला? लय फरक पडला मला चांगला. मी आता एकदम चालायला लागलो ना, काही अडचण नाही मला. बरं, आणि असेच मला पेशंट तुमचे आजार भेटले तर सांगायचं लोकांना, हा. आणि आशीर्वादाचं काम केलं ना आपण तुमचं चांगलं. हो ठीक आहे, काय अडचण नाही. तुम्ही एकदम भारी काम केलं मला. बरं ठीक आहे. आणि माझा हा पत्ता तुम्हाला कोणी दिला होता? हे आपलं काय होतं ते आपलं गडकरीने सांगितलं होतं का? हा. बरं, चांगला माणूस दिला होता तुम्हाला ना. हा, आज कमी त्यामुळे. चालताय फिरताय ना, हो जेवण व्यवस्थित करत जाओ. हो ते- आज चालाय फिरत काही अडचण येत नाही ना आता? नाही काहीच नाही. बरं, तुमचं नाव काय म्हणलं पूर्ण? मच्छिंद्र बंडू सिरसाट, राहायला कुठं कन्नडला? भीमनगर, भीमनगरमध्ये का? किशोर रोड, कन्नड. बरं, धन्यवाद साहेब. ठीक.